गुरुचरित्रामध्ये एक गोष्ट आहे, फार सुंदर आहे. गुरुचरित्रामध्ये एक लोहार काम करत असतो, लोहाराचं काम करत असतो. आणि ते काम करत असताना तो इतका त्याच्यामध्ये तल्लीन झालेला असतो की शेजारून एक मिरवणूक जाते, शेजारून एक मिरवणूक जाते, ह्याला त्याचा पत्ताच नाही. वाजत गाजत ती मिरवणूक जाते, ह्याला त्याचा पत्ताच नाही. हा त्या कामामध्ये इतका रंगून गेला होता, इतका रंगून गेला होता की त्याला ती मिरवणूक गेलेली त्याचा पत्ताच नाही. गुरु दत्तात्रयाने ते पाहिलं आणि काय म्हणाले, हा माझा गुरु, हा माझा गुरु. 24 गुरु केले त्यापैकी हा एक गुरु. म्हणजे लक्षात ठेवा, काम करताना तो लोहार इतका रंगून गेला होता, इतका तल्लीन झाला होता. आमच्या अध्यात्माच्या भाषेत बोलायचं म्हणजे त्याची समाधी लागली होती, त्या कामामध्ये त्याची समाधी लागली होती. आणि ते शेजारून जरी मिरवणूक गेली तरी आला त्याचा पत्ता नाही. असं काम झालं पाहिजे, कामामध्ये रंगून गेलं पाहिजे. काम करण्यात कंटाळा वाटता कामा नये, काम करण्यात रंगून गेलं पाहिजे. आणि म्हणून लव वर्क ऑनेस्टली, ऑनेस्टली अंडरलाईन करायचं. ऑनेस्टली जेव्हा आपण काम करतो ना त्याला महत्त्व आहे. पैसे खाऊन सगळेच काम करतात, पैसे खाऊन काम करतात त्याला काम करणं म्हणत नाही, त्याला पैसे खाणं म्हणतात. कळलं की नाही? तेव्हा लव वर्क ऑनेस्टली, काम करायचं प्रामाणिकपणे आणि आवडीने. असं ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याकडून देवाची सेवा होते. लक्षात ठेवा, देवाची सेवा होते, ती खरी देवाची पूजा असते, ते खरं देवाचं भजन असतं, ते खरं देवाची उपासना असते. म्हणून उपासना करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी आणि भजन करण्यासाठी इकडे इकडे कुठे जायलाच नको. आपलं काम आपण आवडीने, प्रेमाने, गोडीने केलं प्रामाणिकपणे की तेच भजन, तेच पूजन, तीच उपासना, तीच भक्ती. आणि हे जर आपण केलं ना तर एका बाजूने देव प्रसन्न होतो, दुसऱ्या बाजूने आपल्याला काम चांगलं केल्याचा आपल्याला आनंद होतो, तिसऱ्या बाजूने आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्यांना आनंद मिळतो. आणि अशा तऱ्हेने स्वसेवा, कुटुंबसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवा आपल्या हातून सहज घडते, सहज घडते. आणि म्हणून लव वर्क ऑनेस्टली हे कधीही विसरू नका. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की काम करण्यासाठी देवाने पोट दिलेलं आहे, हा व्यवस्थेचा भाग आहे. काम तुम्ही केलं पाहिजे, निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये जन्माला आलेल्या माणसाने काम हे केलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही, त्याला पर्याय नाही. कारण पोट भरण्यासाठी काम केलंच पाहिजे, पोट भरण्यासाठी काम केलंच पाहिजे. काम करणं ही गोष्ट त्या ठिकाणी नैसर्गिक आहे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे आहे. आणि जर एखादा मनुष्य निसर्गाच्या नियमाला लाथाडेल तर त्याला निसर्गाकडून लाथा खाव्या लागतील. म्हणून निसर्गाच्या नियमाप्रमाणे काम केलं पाहिजे. हे आपण लक्षात ठेवलं तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे काम करणं हीच निसर्गाची म्हणा किंवा देवाची म्हणा उपासना आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की काम करणं हा आपला कर्तव्य धर्म आहे. कर्तव्य ज्याला आपण म्हणतो की नाही, कर्तव्य धर्म, की आपण काम हे केलंच पाहिजे. आणि कोणासाठी केलं पाहिजे तेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही तर काम करताना कोणालाही विचारा, तू काम कोणासाठी करतो, कोणासाठी करतो, म्हणजे काय वामनराव काय प्रश्न झाला? मी माझ्यासाठी करतो, कुटुंबासाठी करतो, असं कोणी उत्तर देईल, कोणी हेच उत्तर देईल. अहो काम करतो म्हणजे काय वामनराव काय प्रश्न झाला काय? अहो आम्ही काम करतो म्हणजे आम्ही आमच्या पोटासाठी काम करतो, आमच्या कुटुंबासाठी काम करतो. पण तो कधी असं म्हणणार नाही मी राष्ट्रासाठी काम करतो.
मला हे सांगायचं आहे की माणसाने काम करत असताना मी राष्ट्रासाठी काम करतो आहे ही भावना जोपासत काम केलं पाहिजे. कारण मी राष्ट्रामध्ये राहतो, मी आणि माझं कुटुंब या राष्ट्रामध्ये राहतो, या राष्ट्राचं मी अन्न खातो, या राष्ट्राचं मी मीठ खातो, या राष्ट्रामुळे मला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. माझं जगणं जे सुसह्य आहे त्याला जे कारण आहे त्याचं कारण राष्ट्र आहे. आणि म्हणून या राष्ट्राचे माझ्यावर जे उपकार आहेत, जे ऋण आहे, ते फेडण्याचा मार्ग म्हणजे मी ऑनेस्टली काम करणं. आणि म्हणून काम करताना जितकं तुम्ही आवडीने, गोडीने आणि प्रामाणिकपणे काम कराल तितकं तुम्हाला देव प्रसन्न होईल, समाज प्रसन्न होईल, कुटुंब प्रसन्न होईल, तू स्वतः प्रसन्न होशील आणि राष्ट्राचा उत्कर्ष होईल. एकाच वेळेला सगळं होऊन जातं. आणि म्हणून काम करताना मी राष्ट्रासाठी काम करतो आहे हे लक्षात ठेवून काम केलं पाहिजे. राष्ट्राची प्रगती त्यात माझी प्रगती आहे आणि राष्ट्राची जर अधोगती झाली तर त्यात माझी अधोगती आहे. राष्ट्राला जर पारतंत्र्य आलं तर मला पारतंत्र्य येणार. राष्ट्र स्वतंत्र झालं, मी स्वतंत्र झालो. गंमत अशी आहे की राष्ट्राकडे बघून आपण काम करणं याला जीवनविद्या महत्त्व देते. नाही, काम सगळेच करतात हो. पोट भरण्यासाठी कुत्रासुद्धा कामच करत असतो. तो इकडे तिकडे फिरतो म्हणजे कामच करतो ना. आता ज्याने कुत्रा पाळलेला असतो त्याला घरातून मिळतं, पण एरवी बाकीचे कुत्रे जे असतात ना ते इकडे तिकडे जातात. पक्षी काय करतात? पक्षी दिवसभर कामच करत असतात. प्रत्येक प्राणी कामच करत असतो पोट भरण्यासाठी. पण माणसाने जेव्हा काम करायचं त्यावेळेला त्यांनी काम आपण कोणासाठी करतो आहोत की ज्यांचं आपल्यावर ऋण आहे, ज्यांचं आपल्यावर उपकार आहेत, त्यांच्या भल्यासाठी मी जेव्हा काम करतो तेव्हा माझं काम तर चांगलं होतंच, पण लोकांचंही भलं होतं. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे त्याने त्या सत्तेचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी केला तर त्याला केवढं पुण्य मिळेल, त्याची केवढी भरभराट होईल. आणि म्हणून सत्तेचा नेहमी उपयोग हा नेहमी लोकांच्या भल्यासाठीच केला पाहिजे. असं जेव्हा तो करतो तेव्हा तो सत्तेवर कायम राहतो. नाहीतर सत्तेवरून त्याला ढकलण्यात येतं. चले जाओ म्हणतात, कळलं की नाही? धक्का मारून आपण काढतो ना एखाद्या माणसाला बाहेर, तसं होतं. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे तुझ्या हातात सत्ता, आता सत्ता काय फक्त मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टरच्या हातात सत्ता आणि तुमच्या हातात नाही असं नाही. तुमच्या हातात पण सत्ता आहे. तुम्ही घरामध्ये सत्ताधीश आहात. प्रत्येकाचं कुटुंब आहे, प्रत्येकजण घरामध्ये सत्ताधीश आहे. पण पुरुष बायकांना कसे वागवतात? चांगले वागवतात? मारहाण करतात की नाही? अपमान करतात की नाही? तिला शिव्या देतातच की नाही? मला सांगा, तुमच्या हातात नवऱ्याची सत्ता आहे म्हणून बायकोला मारायचं? अरे ज्या घरामध्ये स्त्रियांचा छळ होतो त्या घरामध्ये दैन्य आणि दुःख कायम वास करतं, हे तुम्ही कधी विसरू नका. अहो, सत्ता जरी थोडीशी जरी हातात आली ना तरी माणूस शेफारून जातो. जरा थोडी सत्ता आली हातामध्ये ना शेफारून जातो. आता एक साधी गोष्ट सांगतो. आपण बसने प्रवास करतो आणि बसने आपण बसलेलो असतो आणि बस आता सुरू करणार इतक्यात एक बाई तिकडनं धावत येते. कळलं की नाही? बाई एक धावत येते. तो कंडक्टर बघतोय ती बाई धावत येते आणि टन करतो. कशासाठी? ती बस निघून जाते. ती बाई तिकडे आहे करून बघितलं की त्याला आनंद होतो. ती बाई जेवायला आणि तिला वाईट वाटतं. कधी ते बायका पडतात, पुरुष पडतात सुद्धा, ती बस पकडता आणि अशी फजिती झाली की त्या कंडक्टरला आनंद वाटतो. पण कंडक्टरला हे कळत नाही की आज ती बाई पडली
उद्या तुझी आई पडेल. दुसऱ्या कंडक्टरनी जर असंच केलं तर तुझी आई पडेल. आणि तू जर तसं केलं नाही तर तुझी आई पण पडणार नाही, कारण ॲक्शन तशी रिॲक्शन. पण हे कळतं कोणाला? हे कळत नाही, हीच अडचण आहे. म्हणून जीवन जगत असताना जीवन जगणं ही कला आहे असं आम्ही जेव्हा सांगतो त्याचं कारण हे आहे की आपण सर्व मंडळी एकमेकांशी संबंधित आहोत, एकमेकांशी संलग्न आहोत. एकमेकांना सोडून आपण जगू शकत नाही, हे आपल्याला कळतच नाही. आपण एकमेकांना सोडून जगू शकत नाही, आपण एकमेकांशी संलग्न आहोत. आणि म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे आणि इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे. हा सिद्धांत जो जीवनविद्येने मांडलेला आहे त्या सिद्धांताची जाणीव आपण सतत अंतःकरणामध्ये बाळगली पाहिजे. असं ज्यावेळेला आपण बाळगतो ना त्यावेळेला आपल्या हातून नेहमी सत्कर्मच घडतं. असं ज्यावेळेला आपण करतो ना आपल्या हातून नेहमी सत्कर्मच घडतं. आणि म्हणून जीवनविद्या काय सांगते, अरे तू जन्माला कशाला आलास? आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी तू जन्माला आलास. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे, एवढं एक लक्षात ठेवलं पाहिजे माणसाने, स्मरणात. आणि जीवन जगलं पाहिजे. जीवन जगताना फक्त एवढं एकच स्मरण, हे सुद्धा देवाचं स्मरण आहे. कारण आनंद हे सुद्धा देवाचंच नाव आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आनंद वाटा वाटा आनंद लुटण्यासाठी माझा जन्म आहे. प्रत्यक्षात मी काय करतो ते बघा. बायकोला मारतो, मुलांना छळतो, शेजाऱ्यांबरोबर भांडतो. आता हा कसा सुखी होणार? जो दुसऱ्यांना दुःख देतो तो कधीतरी सुखी होऊ शकतो का? तुम्ही जे देता ते तुमच्याजवळ बुमरँग होऊन परत येतं, हे पहिलं लक्षात ठेवायचं. द्यायचं काय ते तुम्ही ठरवा, तुमच्याकडे परत काय यायचं ते निसर्गाने ठरवलेलं आहे. आणि म्हणून ॲक्शन रिॲक्शन, तुमची ॲक्शन काय त्याप्रमाणे रिॲक्शन होणार. तुम्ही आरशामध्ये पाहिलं आणि हे असं केलं मग काय होईल? त्या आरशातलं प्रतिबिंब सुद्धा, आणि मग हात जोडले मग आरशातलं प्रतिबिंब सुद्धा हात जोडेल. तसं जग म्हणजे आरसा आहे. जग म्हणजे आरसा आहे. त्या आरशामध्ये तो म्हणणार काय रे, म्हणजे अरे म्हटलं की तो का रे म्हणणार, अहो म्हटलं की तो म्हणणार का हो. तुमची ॲक्शन काय आहे त्याप्रमाणे रिॲक्शन आहे. म्हणून तुम्ही ॲक्शन काय देता, म्हणून तुम्ही जे करता ते देवाजवळ मागता. जीवनविद्येने किती साधे साधे सिद्धांत मांडलेत बघा. देवाजवळ जाऊन देवा मला अमुक दे, देवा मला तमुक दे नको म्हणायला. देवाजवळ काही मागूच नका. तुम्ही जे करता तेच देवाजवळ मागता. मग तुम्ही दुसऱ्यांना छळलत की तुम्ही देवाजवळ काय मागितलं? छळ मागितला. तो बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येणार. म्हणून ज्या सासवा सुनांना छळतात त्या सासवांना आणि त्याच्याबरोबर घरातल्या मंडळींना शेवटी तुरुंगवास भोगावा लागला, दुःख भोगावं लागलं, संकट भोगावी लागली, असं आपल्याला नेहमी आढळून येतं. जे जे दुसऱ्यांना दुःख देतात ते शेवटी स्वतःच दुःखी होतात, हे लक्षात ठेवायचं. हिटलरने अनेक लोकांना मारलं, शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली. शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली. हे मी का सांगतो आहे की आपण काय करतो ते देवाजवळ मागतो. काय करायचं हे तू ठरवायचं आहे, देवानी नाही. काय करायचं ते तू ठरवायचं आहे, देवानी नाही. तू दारू प्यायची का ताक प्यायचं तू ठरव, देव ठरवत नाही. मग दारू पिल्यानंतर तुझं लिव्हर बिघडलं, प्रकृती बिघडली, डॉक्टरकडे जावं लागलं, खिसे रिकामे झाले, नोकरीवरून काढून टाकलं, मग देवाला दोष देऊ नकोस. का दारू पी म्हणून देव येऊन तुला सांगत नव्हता. म्हणून दारू प्यायची का ताक प्यायचं हे तू ठरवायचं आहे.
कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. थोडक्यात आपण जे काम करतो त्या कामाने किंवा आपण जे करतो त्या करण्याने इतरांना आनंद मिळाला पाहिजे आणि आपल्यालाही आनंद झाला पाहिजे. दोन्ही झालं पाहिजे. किंबहुना इतरांना आनंद झाला ना की तो आनंद तुमच्याकडे आपोआप चालत येतो आणि तुम्ही आनंदित होता आपोआप. म्हणून मी मगाशी म्हटलं की ॲक्शन रिॲक्शन, क्रिया प्रतिक्रिया. क्रिया काय करायची ते तू ठरव, प्रतिक्रिया तशी होणारच आहे. भाव तसा देव, भाव तसा देव म्हणतो आपण. भाव तसा देव म्हणजे काय? ॲक्शन तशी रिॲक्शन. सायंटिफिक भाषेमध्ये बोलायचं म्हणजे ॲक्शन तशी रिॲक्शन म्हणजे भाव तसा देव. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की कर्म करताना कष्ट चुकवता येत नाही आणि कष्ट चुकवण्याचे प्रयत्न करतात ना म्हणजे शॉर्टकट, पैसे मिळविण्याचे जे शॉर्टकट आहेत ना ते माणसाचा गळा कट करतं. नेक कट होतात ते नेक कट होतात. आणि म्हणून शॉर्टकटचा अवलंब कधीही करू नका, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून कष्टाला पर्याय नाही. आपण जन्माला आलो तेच कष्ट करण्यासाठी. काम केलंच पाहिजे. एक ते कर्तव्य बुद्धीने केलं पाहिजे. हे माझं कर्तव्य आहे, काम करणं माझं कर्तव्य आहे. त्यासाठी मला पैसे मिळतात, पगार मिळतो, मोबदला मिळतो, म्हणून मी ते काम प्रामाणिकपणे केलंच पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे कौशल्य. काम करायचं म्हणजे कसं? कौशल्याने केलं पाहिजे. कौशल्याच्या पोटी राम जन्माला आला. कौशल्याच्या पोटी राम जन्माला आला. आणि कौशल्याने आपण जेव्हा काम करतो ना त्या सुखाचा आराम आपल्या जीवनामध्ये प्रगट होतो. योगा कर्मसु कौशलम असं एके ठिकाणी भगवद्गीतेत म्हटलं आहे की कर्मामध्ये कौशल्य ह्याला योग असं म्हणतात. आणि म्हणून आपण जेव्हा कर्म करतो, काम करतो तेव्हा ते काम कौशल्याने केलं पाहिजे. कौशल्य पाट्या टाकायचं म्हणून काम करणं आणि कौशल्याने काम करणं ह्याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. आणि म्हणून कौशल्याने काम करण्यासाठी त्या कामाचं ज्ञान संपादन केलं पाहिजे. त्या कामाचं ज्ञानच नसेल तर तो काय करणार तिकडे? एखादा चित्रकार असतो, तो चित्र काढायचं त्याला जर ज्ञानच नसेल तर तो चित्र काय काढणार? डोंबल. म्हणून पहिलं त्याला चित्रकलेचं ज्ञान पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी जीव ओतला पाहिजे आणि ते चित्र काढलं पाहिजे, ते चित्र चांगलं होईल. म्हणून चित्रकलेचं ज्ञान असणं हे महत्त्वाचं आहे. मग कौशल्य त्याला तेव्हाच मिळतं की त्याला त्याच्यामध्ये ज्ञान असतं. आता त्याच्यामध्ये ज्ञान जरी असलं ना तरी एक प्रकारे अभ्यास ज्याला म्हणतात किंवा प्रॅक्टिस, ती प्रॅक्टिस महत्त्वाची असते. तुम्ही एखादी गोष्ट पुन्हा 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 जेव्हा करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळतं, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळतं. म्हणून अभ्यासाला पर्याय नाही. कौशल्याचं संपादन करायचं असेल तर अभ्यासाला पर्याय नाही. पण कौशल्याशिवाय काम त्याला अर्थ नाही, त्याला काही अर्थ नाही. पुन्हा कल्पकता पाहिजे. तुम्ही जेव्हा काम करता तर त्याच्यामध्ये कल्पकता पाहिजे. इफ यू वॉन्ट टू गो ॲट द टॉप तुमच्याजवळ कल्पकता पाहिजे. काम सगळेच करतात पण कल्पकता किती लोकांकडे असते? फार थोड्या लोकांकडे असते. फार थोड्या लोकांकडे कल्पकता असते. त्याला इंग्लिशमध्ये क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणतात. क्रिएटिव्ह इमॅजिनेशन ही जी कल्पकता जी आहे ना, या कल्पकतेला फार महत्त्वाचं स्थान आहे. ही कल्पकता ही एक प्रकारे देणगी आहे आणि ही देणगी आपल्याला प्राप्तसुद्धा करून घेता येणं शक्य आहे अभ्यासाने. अभ्यासाने ही कल्पकता प्राप्त करून घेणं म्हणजे त्याच्यासाठी वाचन पाहिजे, श्रवण पाहिजे, चिंतन पाहिजे, सतत त्याचा सराव पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण करतो ना तर त्याच्यातूनच कल्पकता नावाची गोष्ट निर्माण होते. आणि ज्याच्याजवळ कल्पकता आहे तो टॉपला जातो. शिवाजी महाराजांकडे कल्पकता होती. शिवाजी महाराजांचं चरित्र बघा. शिवाजी महाराजांकडे कल्पकता होती.
म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. जर शिवाजी महाराजांकडे कल्पकता नसती तर त्यांना स्वराज्य स्थापन करता आलं नसतं. प्रत्येक ठिकाणी त्यांनी कल्पकतेचं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे आणि हे कल्पकतेचं दर्शन आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसून येतं. इतकंच नव्हे तर जगामध्ये जे जे मोठे लोक झाले त्यांच्या ठिकाणी कल्पकता होती आणि ही कल्पकता सर्वसाधारणपणे चिंतनातून येते. चिंतन म्हणून चिंतनाला फार महत्त्वाचं स्थान आहे की चिंतन केल्याने तुमच्या हातामध्ये चिंतामणी येतो. चिंतन हा चिंतामणी. चिंतन केल्याने तुमच्या हातात चिंतामणी येतो. म्हणून सांगायचा मुद्दा असा की ही जी कल्पकता नावाची गोष्ट जी आहे ही कल्पकता आपल्याकडे उपजत असली पाहिजे किंवा आपण ती संपादन केली पाहिजे. पण कल्पकता नसेल तर तुम्ही टॉपला जाणार नाही. तुम्ही टॉपला जायला पाहिजे असेल तर कल्पकता पाहिजे. तुम्ही असं काहीतरी असं नवीन काहीतरी करून दाखवलं पाहिजे की जेणेकरून तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणच्या याला त्याचा फायदा झाला पाहिजे, लाभ झाला पाहिजे, त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. असं जेव्हा होतं तेव्हा त्या ठिकाणी तुमचा सत्कार होतो, तुम्हाला मोठेपणा मिळतो, प्रमोशन मिळतं, तुमची प्रगती होते, तुमचा उत्कर्ष होतो, सर्व काही तुम्हाला प्राप्त होतं. आणि म्हणून कल्पकतेला जीवनविद्येने फार मोठं स्थान दिलेलं आहे. रॉबर्ट क्लाईव्ह हा हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल. त्या रॉबर्ट क्लाईव्हची गोष्ट अशी सांगतात की प्लासीच्या लढाईत फ्रान्स आणि इंग्लंड यांची लढाई होती आणि ती निर्णायक लढाई होती. त्या लढाईमध्ये जर इंग्लंडचा पराभव झाला असता तर फ्रान्सने राज्य केलं असतं या देशावर. ती निर्णायक लढाई होती. त्या निर्णायक लढाईमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह हा एक साधा शिपाई होता. म्हणजे तो इंग्लंडमध्ये जेव्हा होता ना तर तो एक वाया गेलेला मुलगा होता. इंग्लंडमध्ये तो जेव्हा गेला होता ना तो वाया गेलेला मुलगा म्हणून वडिलांनी त्याला ह्याची कटकट नको म्हणून मिलिटरीत टाकला. पण मिलिटरीमध्ये त्याला गती होती. त्या फ्रान्सच्या लढाईमध्ये आणि इंग्लंडच्या लढाईमध्ये जेव्हा ती निर्णायक पॉईंटला ती लढाई आली तेव्हा रॉबर्ट क्लाईव्हने अशी काही सूचना केली त्या जनरलला, आर्मीच्या जनरलला, की त्यामुळे इंग्लंडचा जय झाला आणि फ्रान्सचा पराभव झाला. त्यामुळे इंग्लंडचा जय झाला आणि त्याचा परिणाम म्हणजे त्या रॉबर्ट क्लाईव्हला ताबडतोब प्रमोशन मिळून तो गव्हर्नर जनरल पण झाला. हे का मी सांगतोय? कल्पकता. नाही, सगळे शिपाई होते पण कल्पकता रॉबर्ट क्लाईव्हकडे होती. हे तुम्हाला जे जे मोठी माणसं झाली ना, आता सायंटिस्ट मोठमोठे रिसर्च करतात आणि मोठमोठे शोध लावतात. का? त्याचं कारण कल्पकता. आणि ही कल्पकता चिंतन, अभ्यास, वाचन, श्रवण याच्यातून निर्माण होते जर मुळात नसेल तर. आणि म्हणून या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये इतक्या महत्त्वाच्या आहेत की आपण त्याचा कधी विचारच करत नाही. आज परमार्थ म्हटला, अध्यात्म म्हटलं ना की तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपास तापास करा, जपजाप्य करा, उभं आडवं गंध लावा, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये येतात. पण बाबा रे, तुम्ही लव वर्क ऑनेस्टली या राष्ट्रावर प्रेम करा, ह्या राष्ट्रासाठी काम करा, उद्योग करा, उद्योग हा सर्वात मोठा योग आहे, हे काही कोणी सांगत नाही. हे कोणी सांगत नाही म्हणून सांगण्याची वेळ आमच्यावर आली. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना
आणि तुझे